बातमी आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर असतील। आज दुपारी 3 वाजता राष्ट्रपती मुंबईत पोहोचतील। हिंदुजा रुग्णालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला त्या हजेरी लावतील। आज राष्ट्रपती राजभवनात मुक्काम करणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा 3 दिवसीय महाराष्ट्र दौरा पुन्हा एकदा जाणार आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडे। शुभम, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा हा 3 दिवसीय दौरा आहे, कसं आयोजन आहे या दौऱ्याचं, कसं नियोजन असेल राष्ट्रपतींचं? प्रणिता, आपण बघू शकतो आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या मुंबई दौऱ्यावर असणार आहेत आणि खरं पाहायला गेलं तर मग आज प्रामुख्याने राजभवन या ठिकाणी कार्यक्रम ते देखील त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेला आहे आणि आज मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे दोन्ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अंतिम प्रसंगी जे आहे दुपारी 2:45 वाजता मुंबई विमानतळावर जात आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी 4:30 वाजता पीडी इंदिरा हॉस्पिटल मुंबईद्वारा आयोजित जीवन वाचवणे आणि निरोगी भारत निर्माण करणे या देशव्यापी मोहिमेची शुभारंभ कार्यक्रम जो आहे तो आज होणार आहे, जो लोकभवन म्हणजेच राजभवन मुंबई या ठिकाणी संपन्न होणार आहे। जी शुभम, 3 दिवसाचं काय वेळापत्रक समोर येत आहे? काही देवदर्शनालाही त्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। अर्थातच पुढील नियोजनाबद्दल कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही आहे। सध्या फक्त आजच्या कार्यक्रमांबद्दल कळलेलं आहे। इतकंच नव्हे तर एकीकडे महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील सुरू आहे, त्यामुळे राजकीय भेटीगाठी या देखील होण्याची शक्यता आहे। मंत्री असतील, विरोधी पक्ष असतील, मुख्यमंत्री अशा अनेक व्यक्ती आहेत या संध्याकाळी 4:30 वाजता होणाऱ्या कार्यक्रमानंतर यांची देखील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊ शकतात। अगदी शुभम, प्रोटोकॉलनुसार कशा प्रकारे तयारी राजभवनात केली जाते? अर्थातच पाहायला गेलं तर आज संध्याकाळी 4:30 वाजता हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि त्यामुळे तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। खरं तर राजभवनमध्ये कोणताही कार्यक्रम असेल तर योग्य पद्धतीने केला जातो। इतकंच नव्हे तर आताच काही दिवस आधी फ्रान्सचे अध्यक्ष हे देखील आले होते, त्यावेळेस देखील नियोजन जे आहे ते देखील करण्यात आलं होतं। अशामध्येच आता द्रौपदी मुर्मू येत आहेत, त्यामुळे तशाच पद्धतीचं नियोजन असेल राजभवनाकडून। जी शुभम, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।